श्री गणेशाय नमः. श्री चिंतामणीची कहाणी. फार प्राचीन काळी अभिजित नावाचा एक राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव गुणवती. सारे काही व्यवस्थित होते, पण राजाला पुत्र संतान नव्हते. मग वंशपायन नावाच्या ऋषीच्या आदेशानुसार राजा राणीने वनात जाऊन तपश्चर्या केली. पुढे कालांतराने गुणवंतीला एक पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले गण. गण मोठा पराक्रमी होता, पण तितकाच तापट होता. एकदा तो कपिल मुनीच्या आश्रमात गेला. कपिलांच्या जवळ चिंतामणी रत्न होते. त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिलने गणला भोजन घातले. गणराजाला ते रत्न हवे होते, पण कपिलाने ते देण्यास नकार दिला. तेव्हा गणराजाने ते हिरावून नेले. कपिलाला फार वाईट वाटले. मग त्याने दुर्गादेवीच्या आज्ञेनुसार विनायकाची आराधना केली. विनायक प्रसन्न झाले व त्यांचे गेलेले रत्न परत मिळवून देण्याचे त्याने कपिलाला वचन दिले. पुढे विनायकाचे व गणराजाचे घनघोर युद्ध झाले. विनायकाने गणराजाला ठार मारले. तेव्हा त्याच्या पित्याने अभिजिताने ते चिंतामणी रत्न विनायकास परत दिले. विनायकाने ते कपिलाला परत दिले, पण कपिलाने ते स्वीकारले नाही. तेव्हा विनायकाने चिंतामणी नाव धारण केले व ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तेथेच ते वास्तव्य करू लागले. तो आजतागायत पुढे त्या कदंब वृक्षाच्या सभोवती एक गाव बसले. त्यांचे नाव कदंबनगर. ते पुढे कदंब तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले. हे कदंब तीर्थ म्हणजेच सध्याचे थेऊर होय. अहिल्याचा अपहार केल्याबद्दल इंद्राला गौतमाने शाप दिला असता गौतमाच्याच आदेशाने इंद्राने तपश्चर्या केली व तो शापमुक्त झाला. त्याचे शरीर पूर्वेप्रमाणे सतेज झाले. इंद्राने ज्या ठिकाणी बसून तप केले तो शापमुक्त झाला. त्या ठिकाणी त्याने श्री गणेशाची स्थापना केली व तेथील सरोवरास चिंतामणी असे नाव दिले. तेच हे क्षेत्र. ब्रह्मदेवाने आपल्या चंचल मनाला स्थिरता लाभावी, ते शांत व्हावे म्हणून श्री गणेशाचे चिंतन व अनुष्ठान केले. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या मनाची चंचल वृत्ती नाहीशी झाली. ही सिद्धी त्याला ज्या ठिकाणी प्राप्त झाली त्याला त्याने स्थावर क्षेत्र असे नाव दिले व तेथे चिंतामणी श्री गणेशाची स्थापना केली. म्हणून या क्षेत्राला थेऊर असे नाव प्राप्त झाले.